स्वागत आहे तुमचं सुनीता सिंपल कुकिंगमध्ये। आज आपण हादग्याच्या फुलांची चविष्ट भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत। त्यासाठी इथे मी ही हादग्याची ताजी अशी फुलं घेतलेली आहेत, ती कशा पद्धतीने निवडायची ते आपण पाहूयात। आता इथे मी एक फूल घेतलेलं आहे, ते या पद्धतीने आपल्याला असं निवडून घ्यायचं आहे बघा। त्यातला मधला जो कोंबड्याचा भाग असतो त्याला कोंबडा म्हणतात आमच्याकडे, ते हे या पद्धतीने काढून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित, नाहीतर मग ते असं कडवट अशी भाजी होते त्याची। ही भाजी शरीरासाठी तर अतिशय पौष्टिक आहे आणि ही कधी तर फार असं सीझनमध्येच येतात, ही हादग्याची फुलं अशी भेटतात या सीझनमध्ये। ती आपल्याला या पद्धतीने अशी निवडून घ्यायची आहे। खूप टेस्टी रुचकर लागते बघा ही भाजी। ही आपण अशी या पद्धतीने अशी निवडून घ्यायची आहे। त्यातील हा भाग असा काढून टाकायचा आहे। हे पहा, हे इथे मी असं काढून घेतलेलं आहे याच पद्धतीने, आणि हा भाग देखील आपल्याला असा तोडून वगैरे घ्यायचा आहे। तर या पद्धतीने आता आपण सर्व भाजी व्यवस्थित अशी निवडून घेऊयात आणि मग पुढची रेसिपी करायला घेऊयात। पहा, इथे आपण सर्व फुले स्वच्छ निवडून आणि ही धुवून देखील घेतलेली आहे। तिथे पाणी निथळत ठेवलेलं आहे। फुलं तर स्वच्छ झालेली आहेत। त्यासाठी लागणारं साहित्य पाहूयात। इथे हे 2 कांदे बारीक कट करून घेतलेले आहेत। हिरवी मिरची घेतलेली आहे। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता, किंवा तुम्हाला इथे लाल तिखट वापरायचं असेल तरी तुम्ही ते देखील वापरू शकता। थोडंसं लसूण घेतलेलं आहे, अगदी थोडंसं आलं घेतलेलं आहे, 1 टोमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे, थोडंसं हिंग घेतलेलं आहे, आणि इथे बारीक कट करून स्वच्छ धुवून कोथिंबीर घेतलेली आहे। अगदी 2 चमचे भाजलेले शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे। हे ऑप्शनल आहे, हवं असेल तर घाला, नाही तर नाही घातलं तरी देखील चालेल। आणि इथे ही मूग डाळ अगदी आत्ताच थोडीशी स्वच्छ धुवून भिजवून घेतलेली आहे। आणि आपल्याला मोहरी आणि जिरे हे एवढं साहित्य लागणार आहे, आणि मीठ लागणार आहे। सर्वात अगोदर आपल्याला इकडे मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे, त्यामध्ये थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे। आता आपण सुरुवातीला त्यामध्ये मोहरी घालायची आहे। तडतडली की अगदी थोडंसं त्यामध्ये जिरं घालायचं आहे। अगदी पाव चमचा थोडासा हिंग घेतलेला आहे, तो देखील आपण यामध्ये घालून घेऊयात। गॅस आपल्याला बारीक करायचा आहे, आणि हा बारीक कट करून घेतलेला कांदा आहे तो आपण यामध्ये घालून घेऊया। आणि आता हे कांदा आपण मीडियम गॅसवरती थोडा वेळ आपण हा कांदा परतून घ्यायचा आहे। इथे आपला कांदा परतून होत आहे तोपर्यंत आपण मिरची, लसूण आणि हे थोडंसं आलं घेतलेलं आहे, याचं एक मिक्सरमध्ये जाडसर असं वाटण बनवून घेऊयात। हे पहा, इथे आपला कांदा अगदी थोडा वेळ परतून झालेला आहे। आता आपण कांदा आपला अगदी थोडा वेळ परतून झालेला आहे। आता त्यामध्ये आपण हे टोमॅटो आहे तो घालून घ्यायचा आहे, आणि तो देखील आपण परतून घ्यायचा आहे। टोमॅटो परतताना आपल्याला अगदी सुरुवातीला थोडं मीठ टाकून घ्यायचं आहे, अगदी अर्धा चमचा मी टाकलेला आहे। आता कांदा टोमॅटो आपण 1 मिनिटभर छान असं मऊसूत असं परतून घेऊयात। हे पहा, इथे आपलं कांदा टोमॅटो आपण छान असं परतून घेतलेलं आहे। आता त्यामध्ये आपण हे लसूण, मिरची व आलं यांचं वाटण बनवलेलं आहे ते देखील आपण घालून घ्यायचं आहे। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता, किंवा तुम्हाला लाल तिखट वापरायचं असेल तरी तुम्ही ते देखील इथे वापरू शकता। आता हे सर्व साहित्य आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। सोबतच आपल्याला यामध्ये अगदी थोडीशी हळद घालून घ्यायची आहे, अगदी पाव चमचा हळद घेतलेली आहे, ती देखील आपण इथे घालून घेऊयात। आणि हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। ते परतून घेऊया छान असं आपण। हे आपलं छान असं परतून झालेलं आहे। आता त्यामध्ये आपण ही भिजवलेली मुगाची डाळ आहे ती देखील आपण यामध्ये घालून घेऊयात। असं वाटून टाकलेलं लसूण, मिरची, मुगाची डाळ वगैरे असं टाकलं ना की भाजी खूपच टेस्टी चवदार अशी बनून तयार होते। आता मिनिटभर आपण हे छान असं सर्व मसाल्यांमध्ये परतून घेऊयात 1 मिनिटभर। हे पहा, इथे आपली डाळ देखील व्यवस्थित अशी मिनिटभर परतून झालेली आहे। आता आपण ही हादग्याची स्वच्छ धुतलेली फुलं आहेत ती यामध्ये घालून घेऊया। आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। आता आपण त्यावरती एक झाकण ठेवूयात, आणि 1-2 ते 3 मिनिट ही भाजी अगदी थोडंसं आपण सुरुवातीला मीठ घातलं होतं, मिठाच्या पाण्यामध्ये शिजू देऊयात। मीठ टाकून घेऊयात।
हे पहा आपली 2-3 मिनिट झालेली आहेत. आता आपण आपली भाजी व्यवस्थित अशी हलवून घेऊयात. सुरुवातीला आपण कांदा टोमॅटो परतताना अगदी अर्धा चमचा मीठ घातलेलं होतं आणि या मिठाच्या पाण्यामध्ये आपण ही भाजी शिजू दिलेली आहे. शेंगदाण्याचं कूट टाकणं ऑप्शनल आहे, हवं असेल तर घाला किंवा नाही घातलं तरी देखील चालेल. आता आपण पूर्ण भाजीचं मीठ व्यवस्थित असं टाकून घेऊया. तुमची भाजी कितपत आहे त्यानुसार तुम्ही मीठ टाकून घ्या. मी अगोदर अर्धा चमचा टाकलं होतं. आता पूर्ण भाजीचं मीठ आपण व्यवस्थित घालून घेतलेलं आहे. सोबतच हा कूट देखील 2 चमचे घेतलेला आहे, तो देखील आपण यामध्ये घालून घेऊया. ही भाजी खूपच चवदार टेस्टी अशी बनून तयार होते. सिजनेबल भाजी आहे, त्यामुळे हिवाळ्यामध्ये ही भाजी खाणं खूपच पौष्टिक आहे. शेंगदाण्याचं कूट देखील टाकून घेतलेलं आहे. आता आपण पुन्हा 1 ते 2 मिनिट ही भाजी छान अशी शिजवून घेऊयात. थोडीशी अगदी कोथिंबीर देखील आपण यावरती घालून घ्यायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करूया. आणि 1 ते 2 मिनिट फक्त आता ही भाजी होऊ देऊयात, फार वेळ लागत नाही. अगदी किंचितसं असं आपण 1 ते 2 चमचाभर पाणी घेतलेलं आहे. सुकीच भाजी बनवायची आहे आपल्याला. हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात, म्हणजे खाली लागणार देखील नाही आणि व्यवस्थित असं शिजून देखील होईल. आता त्यावरती आपण एक झाकण ठेवूयात आणि 2 ते 3 मिनिट शिजू देऊयात. आपली 2-3 मिनिट झालेले आहेत आणि ही भाजी देखील आपली व्यवस्थित अशी शिजून झालेली आहे, पाहू शकता इथे तुम्ही. आता आपण गॅस बंद करूयात आणि एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. हे पहा इथे आपली भाजी बनून तयार झालेली आहे. ही भाजी तुम्ही भाकरीसोबत, ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा बाजरीच्या भाकरीसोबत, चपातीसोबत खाऊ शकता. अगदी अप्रतिम चव अशी या भाजीची लागते. रेसिपी अगदी साधी सोपी आहे. आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर प्लीज नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकनही प्रेस करा. धन्यवाद.